नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला झाला. अहिल्यानगर जवळ असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केलाय. पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी 2 वाजता त्यांची ही सभा होणार आहे. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही, पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती मात्र निर्माण झाली आहे. आज लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे. पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते तेव्हा मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केलं असून तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली. आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.